आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे पक्षात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे। शिवसेनेचे नेते शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर आता सोलापूर शहरातील समन्वयक दिलीप कोल्हे यांच्यासह तब्बल 11 पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आहे। या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या अंतर्गत नाराजीला उघड स्वरूप प्राप्त झाले आहे। सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत शिवाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता। याच मुद्द्याला धरत आता शहरातील अन्य पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त करत एकत्रितपणे पदांचा राजीनामा सादर केला आहे। राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की महेश साठे हे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता थेट नियुक्ती करत असून कार्यकर्त्यांचा यामुळे अपमान होत आहे। त्यामुळे संघटनात्मक कामकाजात गोंधळ निर्माण झाला आहे। दरम्यान 4 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय कदम यांच्या उपस्थितीत शहरात विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यात राजीनाम्याचा पुढचा राजकीय अर्थ स्पष्ट होणार की आणखीन काही नाट्यमय घडामोडी होणार याचा आता सर्वच कार्यकर्त्यांना वेध लागला आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेने जे महाराष्ट्रात काम केलंय त्यामुळं या पक्षाकडे अनेक चांगले लोक येण्याच्या मनस्थितीत असताना ही पक्षाची जर अवस्था बघितली, नाना साठे यांच्या मागे मोहोळचा जिल्हाध्यक्ष आहे का बघा, माढ्याचे संपर्क प्रमुख आहेत का बघा, करमाळ्याचे चिवटे आहेत का बघा। अरे ज्याला तिथं त्याची किंमत नाही तिथं येऊन ढवळाढवळ करणे आणि पक्षाची त्यामुळं वाताहत होती। म्हणून आम्ही श्रेष्ठींची जवळजवळ 1.5 तास चर्चा केली। 16 ते 17 पदाधिकारी होतो। त्या चर्चेला 10 ते 12 दिवस झाले आहे, पण वरच्या लोकांनी त्याची दखल घेतली नाही। याची खंत आहे मला, कारण एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर आम्ही पक्षात गेलो, परंतु आज असले दिशाभूल करून वर काहीतरी खोटी माहिती द्यायची आणि मी लय काम करतो, पण तुला काम करायचा आणि पद नेमाचा अधिकार आहे का? तो अधिकार जिल्हा प्रमुखाचा आहे, संपर्क प्रमुख। त्याला अधिकार काय? काही नसताना वर्षाची दिशाभूल करायची आणि पक्ष संपवायची त्यांनी सुपारी घेतली असं मला म्हणाल। हो, त्यांचा काय संबंध आहे? महेश साठेचा संबंध काय? तुला अधिकार दिला आहे का? माझ्याकडे गोपनीय पत्र आहे वरून आलेलं, ते पत्र तुम्हाला देतो मी। मग आम्ही विचारलं की बाबा शिवाजी सावंतांना तुम्ही पदमुक्त केलंय का? नाही, कोण म्हणतंय? अहो मग त्यांच्या गावात 2 निवडे होते आणि त्यांना कळत नाही। शहरामध्ये तीच अवस्था आहे, म्हणजे पक्ष वाढवायचा का संपवायचा? आम्ही कारवाई करा नाहीतर आणखी त्याला वरचं पद द्या, आमचं ते अशी देणं नाही। संघटनेच्या संदर्भातून जे चाललंय ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने 11 लोकांचे राजीनामे आहेत। एक आठवड्यात आणखी 10 ते 12 लोक राजीनामा देणार आहे। नाही, त्यांच्याकडे आम्ही वस्तुस्थिती मांडणार आहे। अशा पद्धतीनं संघटना वाढणार आहे का? आहे ते संघटनेला खिंडार पडायला आलेला आहे। याबाबत अधिक माहिती विचारली असता शिवसेना शिंदे गट शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांनी BR न्यूज चॅनलला माहिती दिली।